जागतिक HIV पंधरवडा साजरा केला जात आहे। 1 डिसेंबर पासून हा पंधरवडा सुरू झाला आहे। त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 4 डिसेंबर रोजी भव्य अशा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। ही रॅली नेहमीच ऐतिहासिक असल्याचं सहभागी होणाऱ्या सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचं मत होतं। सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय येथून रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली। अमरावती जिल्ह्यामध्ये वैद्यकीय खासगी महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा क्षय रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय सोबतच 5 उपजिल्हा रुग्णालय, 9 ग्रामीण रुग्णालय, 60 प्राथमिक आरोग्य केंद्र, 70 खासगी रुग्णालय, 2 लैंगिक आजार समुपदेशन व उपचार केंद्र, शासकीय रक्तपेढी, 4 खासगी रक्तपेढी तसेच सरकार मान्य HIV साठी कार्यरत सामाजिक संस्था, अमरावती शहरातील महाविद्यालय, विविध क्लब, विविध संघटना यांच्यामध्ये HIV ची जनजागृती करण्याच्या उद्देशाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। काय सांगाल, जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती सप्ताह सुरू आहेत, या दिवशी काय संदेश द्याल? नमस्कार, मी जगजीत सिंग चौहान, आचल किन्नर। मी समर्पण ट्रस्टची प्रोग्राम डायरेक्टर। आपण 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा करतो आणि हा एकच दिवस नव्हे तर हा अख्खा आठवडाभर 15वाडा दिवस आपण जागतिक एड्स दिवसचे उपक्रम साजरे करत असतो। आणि आपलं एकच म्हणणं आहे की जर आपल्याला सुरक्षित जगायचं आहे तर आपल्याला एड्सला दूर पळवावं लागेल। आणि एड्स काही ही खूप मोठी बिमारी नाही आहे की कोणाला घातक ठरेल। प्रत्येक गोष्टीला इलाज असतो, तसा एड्सला पण इलाज आहे। फक्त आपल्याला काही त्याची बंधनं आहेत ती पाळावी लागतात आणि त्याच्या जनजागृतीसाठी आपण ही रॅली काढत आहोत। या रॅलीमध्ये शहरातील महाविद्यालयांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। या रॅलीमध्ये 2500 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून HIV जनजागृती व देशभक्तीपर घोषणा दिल्यात। रॅलीची सुरुवात जिल्हा सामान्य रुग्णालयामधून करण्यात आली आणि रेल्वे स्टेशन, राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक, कॉटन मार्केट चौक, इरविन चौक येथे मार्गस्थ होऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप निरवणे, अजय साखरे यांच्या उपस्थितीमध्ये समारोप करण्यात आलाय। आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये लाभलेले आमच्या सर्वांचे लाडके माननीय जोरदार टाळ्याच्या गजरात या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया। सर्वांना गुड मॉर्निंग। आणि 1 डिसेंबरला दरवर्षी जागतिक एड्स दिवस साजरा केला जात आहे आणि त्यानिमित्ताने आजच्या दिवशी तुम्ही लोकांमार्फत जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागामार्फत आज इथे अवेअरनेस रॅली काढण्यात येत आहे आणि आज खूप गर्दी मला दिसत आहे। तर याचा अर्थ आहे की खूप लोकांनी याचा सहभाग घेतलेला आहे। शाळेचे आणि कॉलेजचे मुलं तिथून आहे
त्या व्यतिरिक्त जे NGOज आहे याच्यात काम करतात त्यांना सुद्धा सहभाग घेतला आहे. आणि विशेष करून जे आरोग्य विभाग आहे, एरवीच्या पूर्ण टीम आहे, सोनर साहेब आणि ट्रेनिंग सेंटरचे सगळे जे नर्सिंग आहे आणि जे सगळं आरोग्य विभाग आहे त्यांचा आज इथे समावेश दिसत आहे. आणि तसंच हार्डवर्कसुद्धा एक जनजागृती आणि त्याची प्रिव्हेन्शन आणि क्यूरमध्ये सुद्धा दिसलेलं आहे. त्याच्याच तुम्ही लोकांची मेहनतचा अर्थ आहे की वर्षानुवर्ष जे एड्सचे प्रमाण आहे किंवा केसेस आहेत ते सुद्धा कमी होऊन राहिले. 1990sमध्ये किंवा अर्ली 2000मध्ये खूप केसेस व्हायचे, लेकिन त्याच्यानंतर अवेअरनेस खूप करण्यात आली तुम्ही लोकांमार्फत, ज्याचा जिओचा मोठा एक सहभाग होता. आणि ऑब्व्हियसली आरोग्य विभागाने तो ह्याच्यात सतत जनजागृती केलीच आहे. जनजागृती झाली, अवेअरनेस झाली आणि तसंच जे क्युअरचे मेथड्स होते किंवा जे ट्रीटमेंट होतात त्याच्यातसुद्धा बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे. तर त्याच्यात रिझल्ट आहे की आता दरवर्षी एड्सचे केसेस कमी होत आहेत. आपला उद्देश तर तसं 0 केसेस अचीव करणे आहे, लेकिन तरी जस्ट 0 केसेस शक्य नाही, तरी सध्याची थीम आहे टेक द राईट पाथ. दॅट इज वी ऑल शुड फोकस ऑन, दॅट इज वॉट वी शुड मेक द पीपल अवेअर ऑफ. सो सर्वांना हेच मला आवाहन करायचं आहे की आतापर्यंत जे तुम्ही लोकांनी काम केलेलं आहे जे टीम म्हणून ते कंटिन्यू ठेवा, अवेअरनेस करत राहा आणि विश्वास करा की जे कोणतेही एड्सचं पेशंट आहे त्याला प्रॉपर ट्रीटमेंट मिळाला पाहिजे. थँक्यू. आपल्याला शपथ घ्यायची, सगळ्यांनी आपले हात समोर घ्यायचे. आम्ही आरोग्यपूर्ण जीवन जगू आणि माझ्या आणि माझ्या जवळच्या सर्वांचे HIV पासून संरक्षण करू. HIV सह जगणाऱ्या व्यक्तीची काळजी घेऊ, त्यांना मदतीचा हात देऊ, तसेच त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा मदत करू. कोणतीही HIV सह जगणारी व्यक्ती कामाच्या ठिकाणी, शाळेत, महाविद्यालयात, रुग्णालयात आढळल्यास नाही. यासाठी माझ्या सहवासातील इतर व्यक्तींना HIV संबंधित माहिती देण्यास मदत करू. कोणतीही HIV सह जगणारी व्यक्ती मानवाधिकारापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेऊ. धन्यवाद. रॅली यशस्वी करण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ नागपूर यांच्या अधीनस्थ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व इतर महाविद्यालयाच्या स्वयंसेवक यांनी प्रकाश शेगोकार जिल्हा पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकेश पवार, दामोदर गायकवाड, नरेश मंथपुरवार, प्रमोद मिसाळ, ब्रह्म आनंद सावरकर, सूरज भोयर, श्याम वहाणे, प्रवीण मसाळ, वृषाली घडेकर, प्रीती हांडे यांनी परिश्रम घेतलेत.